हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेतेही होते उपस्थित। नीट पेपर फुटी प्रकरणी मोदींकडून व्हिडिओ प्रसिद्ध। फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या। आज मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याची माहिती। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दिपकेंची घोषणा। नवी दिल्लीचं वातावरण पुन्हा तापलं। विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी पुन्हा मैदानात। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर इंडिया आघाडी ठाम। विद्यार्थी एकटे नाहीत, विरोधक शांत बसणार नाहीत। बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आक्रमक। दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार, सूत्रांची माहिती। सरकार हिंसा करणाऱ्यांचं पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता। हिंसेत सहभागी विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार, सूत्रांची माहिती। आमच्या मोर्चात दिल्लीसारखं केल्यास फटकून काढू, राज ठाकरेंचा इशारा। मोर्चा शांततेत होणार। मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। कल्याणमध्ये कार पाण्यात वाहून गेली। पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांपासून दूर राहण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पंचवटी रामकुंड नदीकाठच्या सखल भागात पाणी, अनेक मंदिरं पाण्याखाली। रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी धंगेकर दाम्पत्याला दिलासा। प्रतिभा धंगेकर यांनाही जामीन। पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा। वेश्या व्यवसायातून 9 तरुणींची सुटका। लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक। पैठणमध्ये डाळिंब चोरीच्या संशयावरून 4घांना बेदम मारहाण। मारहाण झालेल्यांमध्ये एका मुक्या तरुणाचा समावेश। 9 जणांविरोधात पाचोड पोलिसात गुन्हा दाखल। जंतर मंतर परिसरात रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद। 1.5 किलोमीटर परिसरात इंटरनेट बंद। उबाठाच्या तिरंगा आंदोलनाचा टीझर प्रदर्शित। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उबाठाचा पाठिंबा। शुक्रवारी मुंबईत उबाठाचं तिरंगा आंदोलन। मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांसाठी ॲडव्होकेट सतीश माने शिंदे मैदानात। आंदोलक विद्यार्थ्यांना FIR प्रकरणात निःशुल्क कायदेशीर मदत देणार। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही माने शिंदेंची भूमिका। उबाठा खासदार विनायक राऊत जादूटोणा प्रकरण। विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण। ठाणे कोर्टाकडून विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण। गुजरातच्या वलसाडमध्ये पावसाचा हाहाकार। सोसायट्यांमध्ये पाणी, वाहनं गेली पाण्याखाली। पालघर जिल्ह्यात पुरासारखी परिस्थिती। बोईसरच्या टीमा रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी। रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाची तारांबळ। रामकुंड परिसरात अडकलेल्या 2 तरुणांना काढलं बाहेर। संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर। अचानक पाणी वाढल्यानं अडकले होते 2 तरुण। नमस्कार, सुप्रभात। मी अंकिता जाधव। आपण पाहताय जय